हॅलो फ्रेंड्स, आज आपण कुक विथ आजीमध्ये आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू कसे बनवायचे. नमस्कार. आता आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी लागणारे आपल्याला पाव किलो तीळ, पाव किलो गूळ, शेंगदाणे 100 ग्रॅम, वेलची 2 चमचे तूप आणि 2 चमचे पाणी. आता आपण पहिला तीळ भाजून घेऊया. तडतड होईपर्यंत तिला आपण चांगले भाजून घेऊया. आता तडतड झाले म्हणजे भाजलेत ना आजी तीळ? नाही, आता थोडे आणखी भाजू दे. आता सुरुवात झाली ना तेल भाजायची. आता थोडा वेळ आणखी 1-2 मिनटं झाले की मग भाजले म्हणजे बारीक गॅस केलाय. आणि आता भाजले झालेत. आता वाजून थोडं 1 मिनिट पण अर्धा सेकंड एवढं परत ते मग भाजते. मग झाले. वाज छान सुटले त्याचा, मस्त दिसत छान. आता वाजले, आता काढते. आता शेंगदाणे भाजूया. तर शेंगदाणे टाक. मी बारीक केले गॅस आणि असं छान अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची चव छान लागते. आणि मग लाडू सुंदर होतात, चवीला पण चांगले लागतात. आता हे शेंगदाणे भाजून झालेत. आपण प्लेटमध्ये काढूया. आणि थंड झाल्यावरती त्याची आपण सालं काढून घेऊया. शेंगदाण्याचे सालं काढून झालेत. आता हे मिक्सरला वाटून घेऊया. जास्त बारीक कूट नाही करायचंय, फक्त ऑन ऑफ करून घ्यायचंय. तीळ आणि शेंगदाणे एकत्र करूया. आता पुढे आपण काय करायचंय, त्याच्यामध्ये तूप घालता. घेते त्याच्यामध्ये हे तूप घ्यायचं आहे. हे गूळ, पाणी आणि हे वेलची. आता गॅस पेटवते मी. थोडं बारीक करते. हे थोडं पुसून घे. थोडं मोठं करते म्हणजे तापेल ना. त्यांना सांगावं लागेल ना. म्हणजे आता चिकीच सांगितले, तो लय खूपच चिकट आहे ना, त्याच्यामुळे मी थोडंसं मिक्स केलंय. आयुर्वेदिक गूळ मिळते ते थोडं 100 ग्राम आणि हे 2 म्हणजे जास्त चिकट नाही होणार, त्यासाठी साधा गूळ पण मिक्स केलंय. असं आता तूप पण पाव किलोच आहे. तो थोडासा किती असेल, 50 ग्रॅम, 100 ग्राम. साधा गूळ 100 ग्रॅम आहे आणि बाकीचा चिकटवाला गूळ. म्हणजे तो साधा असता तर मी नसतं त्याला, पण त्याला चिकटपणा खूप आहे, तर लाडू ते चिवट होतील. त्यासाठी ते दोन्ही गूळ मिक्स केले. असं आता तूप घालते. 2 चमचे तूप आहे. 2 चमचे आहे. तापलं असेल ना.
तापलं. आता आता त्याच्यामध्ये मी गूळ घालते. तुमच्याकडे जर साधा गुळ असेल तर तुम्ही साधा गुळ पण पाव किलो घेऊ शकता, है ना? मग घेऊ शकता. थोडंसं जरा जास्त घ्यावं लागतं, तिथं गोड गोड कमी असतो ना, त्याच्यामुळं घ्यावं, थोडंसं घ्यावायचं साधा गुळ. 50 ग्राम किंवा 25 ग्राम असं पाव किलोचे करायचे असले तर. आता हे गुळ आपण विरघळून घेऊया. पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून आता या 2 चमचे आपण पाणी घेतले ते मिक्स करूया त्याच्यात. पण याच्यात पाणी का मिक्स केलंय? पाणी म्हणजे दाताला चिकटतात तसं ना, कडक होतात म्हणून थोडं पाणी घालायचं आणि तूप घालायचं, म्हणजे ते दाताला चिकटत नाही, खुसखुशीत होतात खायला सगळ्यांना. तर ते कडक लागतात ना दाताला, असे चिवट होतात त्याच्यामुळे. आता आपण हे तीळ भाजलेत आणि जे शेंगदाणे वाटून घेतले त्यात घालू परत. लाडू कधी करणार? थंड झाल्यावर? वेलची टाकते आता. थंड नाही झालं, गरम गरमच लाडू करायचे असतात. असं याच्यात घातल्यावर असं सगळं करून घ्यायचं, मिक्स करून, आणि मग परत ते तोडायचे आणि मग लाडू करायचे गरम गरम. हाताला पाणी लावून की तेल लावायचं? तूप लावतात हाताला. घेतेस का तू? आता परत मी काढून घेते. थोडं काढून घ्यायचे हातावरती, म्हणजे हात जास्त भाजत नाही. दाखवते मी चमच्याने कसं घ्यायचं ते. असं थोडे असं घ्यायचे आणि थोडं आपल्या हाताला तूप लावायचं असं, आणि असं घ्यायचं. घे तू पण, घे जरा मदत कर. नाही हे बघ, असं लाडू करायचे. असं दाखव. गरम गरम आहेत ना, हात भाजतो त्याने. तुम्हाला जेवढे केवढ्या लहान मोठे पाहिजेत तसे तुम्ही करा, की छोटे पाहिजेत, लहान पाहिजेत. आपले लाडू बनवून झालेले आहेत. पाव किलोमध्ये पूर्ण 46 झालेत, म्हणजे 46 लाडू बनवून झालेत. बघा, थोडेसे गरम आहेत पण झाले. तर तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.